नाशिकमध्ये भारतीय जनता पक्ष कामगार आघाडीचा जल्लोष, आमदारांचा देवयानी फरांदे यांचा अशोकस्तंभ मित्रमंडळाकडून भव्य सत्कार। भारतीय जनता पक्ष कामगार आघाडीच्या वतीने नाशिकमधील मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांचा सत्कार मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात करण्यात आलाय। या विजयानंतर विद्यमान आमदार देवयानी फरांदे तिसऱ्यांदा निवडून आल्याने समर्थकांनी जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली आणि शुभेच्छांचा वर्षाव केलाय। कार्यक्रम अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी भारतीय जनता पक्ष कामगार आघाडीचे शहराध्यक्ष आणि मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटेश नानासाहेब मोरे यांनी आमदारांचे अभिनंदन केले। त्यांनी या विजयानंतर पक्षासाठी अधिक मेहनत घेण्याचा निर्धार व्यक्त केलाय। मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्या उत्साहाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला। या सत्कार समारंभामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं असून पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमात पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व नाशिक जिल्ह्यामध्ये भगवेमय वातावरण तयार झालेलं आहे आणि सर्व जनतेने मतदानातून हे दाखवून दिलेलं आहे, नाशिक जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात फक्त भगवाच फडकेल। नाशिक जिल्ह्यातील मध्यच्या देवयानी ताई व पूर्व व पश्चिम व महाराष्ट्रातील सर्व आमदार निवडून आलेले त्यांचे सर्व महाराष्ट्रातील जनतेकडून जाहीर अभिनंदन त्यांचं। आपल्याला वाटतं का मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी अंमलात आणली होती त्याचा हा फायदा आहे? हो, मुख्यमंत्री लाडकी बहीण जी योजना अंमलात आली त्याचा पण फायदा आहे आणि सर्व महाराष्ट्रातील जनता आता जागृत झालेली आहे। हिंदुत्व हे कळायला लागलेलं आहे, आपला धर्म हे समजायला लागलेले आहे। ओके, सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.